तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते, सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट. बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला बाहो तुमचे कृपे सिद्धी जाओ, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुगा म्हणे आता लाभ नाही या परता, आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. विडल विडल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संदास, त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगातून बुद्धीच्या संदर्भात भगवंताकडे मागणी करतात. विडल या चिंचनेर निम या नगरीमध्ये परंपरेने संपन्न होत असलेला भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा हे रौप्य महोत्सवी वर्ष. समस्त ग्रामस्थ चिंचनेर निम कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौबदार शिष्टीवाली मातृग पितृग बालक मंडळ महिला मंडळ त्रवमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माचे गावकरी पंचकृष अन्नदाते व्यासपीठ चालक मार्गदर्शक प्रेरणास्थान हे तचिंतक झाले सगळे. आता आज जागर रे बा कोणाचं नाव राहायला नको, सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ विडवल. थोडं इको नॉर्मल कमी करा बोलता. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. रौप्य महोत्सवी वर्ष, गावातील युवा शक्ती, ज्येष्ठ मंडळींचं मार्गदर्शन, तरुण पिढीचं योगदान, महिला मंडळींचा विशेष सहभाग अशा त्रिवेणी संगमातून कार्यक्रमाला ही भव्यता आणि दिव्यता प्राप्त झालेली आहे. वारकरी संप्रदायावर जीवापाड प्रेम करणारे सर्व मंडळी, समाजकारणातील राजकारणातील धर्मक्षेत्रातील सर्व मंडळी आपण एकत्रित येऊन हा सोहळा संपन्न करत आहोत. या कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्याकडून मला मिळालं, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, आपल्या गावचं वैभव आणि गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, गावाचं त्यांच्या विशेष प्रेम आहे, असे आमचे सगळ्यांचे लाडके उमेश महाराज किर्दत. उमेश बाबांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि आपल्या व्यस्त कीर्तन सेवेतून गावासाठी 8 दिवसाचा वेळ काढून नियोजन तर जवळपास वर्षभरापासून चालू आहे, पण याही कालावधीमध्ये महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या प्रेमातून महाराष्ट्रातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्राचा बुलंद आवाज भजन सम्राट, अनेक विद्यार्थी घडवण्याचं कार्य ज्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, असे वारकरी सम्राट सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय भगुरे गुरुजींची या ठिकाणी आळंदीवरून विशेष उपस्थिती आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील मृदुंग क्षेत्रामध्ये ज्यांचं टॉप 10 मध्ये नाव घेतलं जाते असे मृदुंग महामेरू माझे साडू विकास महाराज बेलुकर, विकास महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायाची बुलेट ट्रेन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे विकास महाराज, त्यांची उपस्थिती आहे. भजन सम्राट अनिरुद्ध महाराज तेही उपस्थित आहेत. आदी करून सर्व गायक वादक उपस्थित, सर्व रती महारथी मंडळी, वारकरी संप्रदायावर ज्यांचं जीवापाड प्रेम आहे असे आमचे साप्ते दादा, आमचे ज्येष्ठ वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं विशेष योगदान आहे असे साप्ते दादांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आदी करून सर्वच मंडळी सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची आहे असे आमचे केशव भाऊ, जे केशव भाऊ असल्यावर काय कोणाला टेन्शनच नाही, सगळं तंतोतंत नियोजन करतात असे केशव महाराज, त्यांची उपस्थिती आहे, त्यांनाही धन्यवाद. आदी करून उपस्थित सर्व रते महारथी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला प्रारंभ. विडल अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आजच्या अभंगातून तुकोबराय मागणी करतात, पण एक आगळी वेगळी मागणी आजच्या अभंगात आहे. विडल संतांचं मागणं वेगळं आहे ना आपलं मागणं वेगळं आहे. आपल्या आणि संतांच्या मागणीमध्ये काय फरक आहे सांगू का? ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस मागतात ती माणसं. आपल्याला वाटलं की आपण मागतो, हे आपल्या मागणीत फरक आहे.
पण ज्यावेळेस देवाला वाटतं त्यावेळेस जे मागतात ते संत. आपल्या मागणीत देवाला वाटतंय का नाही ह्याचा विचारच नाही. पण संत कधी मागतात ज्यावेळेस देवाला असं वाटतं की संतांनी काहीतरी मागावं, त्यावेळेस संत आपला अंतःकरण देवापुढे प्रगट करतात. बसणारी फ्रेश बसा बरं सगळे जरा, का जेवणानंतर असल्यामुळे जरा मोकळं बसा, जरा हाताने टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे काम, प्रसन्न बसा. एक माझ्या कीर्तन हसतच नव्हता, टाळी वाजवणं विठ्ठल म्हणे ना, हसाना का हाई का गेला हे सुद्धा कळा ना. आणि मी म्हणलं टाळी, ते मला माझ्यावर कर्ज आहे, मग आम्ही फेडाव का काय, बोंबलं झिरला येतात किती जाते तिथे हिशोब ठेव ना. टाळ वाजव, 10 कमान 5 खर्च करा, होईन का कर्ज? 10 कमी तो चिप येतो बिस्लरी. आणि माझी मनापासून प्रार्थना, आपल्या गावात कोणाचं कर्ज नसावं, जरी एखादी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, होऊन दे कर्ज, ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द. तो कर्जावाला तर टाळ्याच वाजवल्या, ती म्हणते ना आता शिक जीवाला आधार भेटला. होऊन दे कर्ज, फिटलं तर फिटलं नाही, मार्द पोरग आहे ना मर्द, परत भरायचं अर्ज काढायचं कर्ज, पण कीर्तनात प्रसन्न बसायचं. भेटवलं आपल्याला वाटलं की आपण मागतो, ही आपली मागणी. पण ज्यावेळेस देवाला वाटतं की संतांनी काहीतरी मागावं, त्यावेळेस संत मागणी करतात. आणखी पुढचा मुद्दा सांगा. देवाचं मागणं आणि देव मागणं ह्याच्यात फरक आहे. आपण जे मागतो ते देवाचं मागतो, आणि संत जे मागतात ते डायरेक्ट देवच मागतात. महाभारतामध्ये 2 पात्र अशी, एक जणाने देव मागितलाय आणि एक जणाने देवाचं मागितलंय. देवाचं ज्यांनी मागितलं दुर्योधन, आणि देवच मागितला अर्जुन. 18 औक्ष आणि सैन्य एका बाजूला, आणि देव म्हणले मी एकटा एका बाजूला, हातात शस्त्र घेणार नाही, गरज पडली तर 4 हिताच्या गोष्टी सांगेन. 4च सांगितल्या पण चौघांचा काटा काढला. विठ्ठल एकटा वा, काय करायचंय खंडीभर, एकच असावा पण पॉवरफुल. भगवान श्रीकृष्ण का देव मागितला, दुर्योधन म्हणलं ह्यांना घेऊन काय फायदा आहे आपल्याला. 18 औक्षाने सैन्य घेतलं, देवाचं घेतलं पण देव नाही घेतला. हा संतांच्या आणि माणसाच्या मागणीतला फरक आहे. मला संत मागणी करतात हे सूत्र जुळत नाही, कारण तुकोबाराय म्हणतात मागणारा माणूस मला सोडा आवडत नाही. भिक्षापात्र अवलंबने भिक्षापात्र अवलंबने धिक्कार आहे त्याच्या जीवनाचा, कायम माग्या येऊन द्या. आपल्याला तुकोबारा माहिती त्याचं पटत नाही. जळोजीने लाजीरवाने, लाजीरवाना जीवन आहे त्याचं. बर म्हणजे मागणारा माणूस तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही कसं काय मागता? विडल तुम्हाला मागणं. बरं अजून एक प्रश्न असा आहे की संतांचा अवतार देण्यासाठी आहे का घेण्यासाठी? बोला बोला, एवढं तर सोपं कळतंय ना, संत देण्यासाठी. मग देण्यासाठी आलेले संत मागणी कसं काय करतात? विडल बरं मी म्हणतो देण्यासाठी आलेल्या माणसाने मागा नका, पण पहिला तर माल संपला पाहिजे ना दुकानातला. ह्यांच्याकडे मटेरियल कमी का? भरले आनंद भांडार भांडार भरले आनंद भांडार भरले Oh
भंडार, त्यांचं भंडार अनंत स्वरूपामध्ये भरलेले. पहिलाच माल संपला नाही तरी मागणी करता. बरं मागणारा माणूस तुम्हाला आवडत नाही तरी मागणी करता. बरं नाही मागत असं म्हणवतं गात्यात 125 अभंग मागणी पर कस काय हाय का गुतोडा. आता डायरेक्ट प्रकारच ना मागणी पर अभंग. बरं मागणारा माणूस देवाला तरी कुठं आवडतो. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. जो कधीच कोणाला काय मागत नाही तो देवाला प्रिय. मग इतका मागणाऱ्या माणसाचा जर तुम्हाला धिक्कार असेल, वाईट वाटत असेल त्यांच्याविषयी, तर मग तुम्ही कसं काय मागणी करता. लाईटीच्या पुढून बायकोच्या पुढं कुणाचंच काय चालत नाही. कधी जात्या आणि कधी पेटत्या लाईटी सांगता येत नाही. मग संत मागणी कसं काय करतात, तर त्याचं उत्तर 2 स्वरूपामध्ये. पहिला मुद्दा, संत मागणी करतात. याचा अर्थ संत संतासाठी मागत नाही. ज्या ज्या ठिकाणी संतांची मागणी आहे ती आपलीच मागणी आहे. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं नेतृत्व ते देवाच्या समोर करतात. संत परिपूर्ण आहेत. ही मागणी आपलीच आहे, फक्त आपल्या वतीनं ते देवाच्या समोर प्रगट करतात. हा त्याचा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, मागत नाही असं नाही, मागतात पण अनुचित मागत नाही, उचित मागतात. काही मागणे अमानुचित अमानुचित, 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 काही मागणे अमानुचित अमानुचित. अनुचित अनुचित मूर्ख म्हणे आम्ही मागण्या करत नाही. योग्य मागणी करतो, अयोग्य करत नाही, उचित मागतात. ही उचित मागणी आजच्या अभंगात आहे. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी, बुद्धी हा असा विषय माय बाप. बुद्धी असल्याशिवाय संस्कार बी होत नाही आणि बुद्धीशिवाय परमार्थ सुद्धा प्रगती नाही. तू म्हणता ना बुद्धीचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे. परमार्थ हा जरी अंतकरणाचा विषय असेल, ऐका, मन शुद्ध असेल तर देव मिळतो, पण बुद्धीनं कळतो विडवलं. न कळता जर मिळाला ते मिळालेल्या देवाचा सुद्धा आनंद नाही. अगोदर कळला पाहिजे आणि नंतर मिळला पाहिजे, म्हणून बुद्धी सुद्धा महत्वाचा विषय. विडवलं ज्ञानवारे सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही. बुद्धीचा वैभव अन्य नाही. हरिमुखे मन बुद्धीचे वैभव. बुद्धी सुद्धा पाहिजे माणसाला. निर्बुद्ध माणसाचं परमार्थ सुद्धा काय काम नाही. बुद्धी पाहिजे. आणि काय कायांची बुद्धी इतकी जड असते त्यापेक्षा दगड परवडला. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाची जडा. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाची जडा. गावानी गगन करे देवा. देवा तुका म्हणे ऐसी बुद्धी जाची जडा. तुका म्हणे ऐसी बुद्धी जाची जडा. Come on,
तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे. दगड परवडला, निर्बुद्ध माणूस आपली सुद्धा बुद्धी खलास करीत असतो. भयानक असते ते. बुद्धीच नाही काय त्यांना बुद्धी नाही, त्यांना फक्त बुंदी पाहिजे. परमार्थात बुद्धी सुद्धा आवश्यक आहे, पण मागणी केली दुर्बुद्धी ते मना. बुद्धी कुठं असती? हिथं डोक्यात. आणि मन कुठे? हिथं. मग तुकोबारांची मागणीचे शब्द दुर्बुद्धी ते मना. दुर्बुद्धी डोक्यात निर्माण होऊ देऊ नका असं ठीक आहे. इकडे मनात कुणीकडे दुर्बुद्धी? विडल नाही नाही, मन हा खालचा हितला विषय, अंतकरणाचा. बुद्धी डोक्यातला विषय. आणि दुर्बुद्धी ते मना. माझ्या मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. हे कसं काय? तर त्याचं उत्तर असं आहे, बुद्धी जरी वर दिसत असेल, मन खाली दिसत असेल, तरी अंतकरणाचे 4 प्रकार आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे दिसायला यांची ठिकाणं वेगळीत, पण हे अंतकरणाचेच प्रकार आहेत. आणि त्याचं उगमस्थान बुद्धीचं मन आहे. त्याच्यामुळे अगोदर मनात दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका अशी मागणी. विडवलं तुकोबारांनी म्हणणं प्रकट केल्या. देव म्हणले, तुकोबारा तुम्ही अखंड आमच्या जवळ आहे, तुम्हाला कसं काय दुर्बुद्धी निर्माण होईल? तुकोबार म्हणजे तसलं गोड बोलून वाट लावू नका. आम्ही तर तुमचे भक्त आहेत. तुमच्या वंशातल्या माणसाला दुर्बुद्धी निर्माण झाली, आमचा काय घेऊन बसले? स्वतः तुमचा मुलगा, त्याला दुर्बुद्धी निर्माण झाली. कोण? भगवान श्रीकृष्णांचा मुलगा साम. देवाचा मुलगा आहे, पण दुर्बुद्धी निर्माण झाली तर यादव कुळाच्या नासाला तो विनाशाला कारणीभूत ठरला. तुकोबारांनी हा सगळा प्रसंग पहिल्यांदा देवापुढे विनंती केली. देवा, तुमचं रक्त आहे, तुमचा डीएनए त्याच्यामध्ये आहे, आणि तुमच्या वंशामध्ये जन्म आलेले माणसं जर दुर्बुद्धीच्या वाटेनं जात असतील तर आम्ही आमची माणसे. काय झालं? गावामध्ये साधू आले आणि ते सांबन त्याचे 4-5 कार्यकर्ते. ते सांब बिचारा चांगलं होतं, पण संगतीने बिघडलं. हे असंच असतं. हे मूर्खाच्या संगतीत गेलं की वाटलं होत असतं. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पण. पुढचा आवाज थोडा कमी आहे, जरा इको येतो, थोडा इको कमी करा. मॉनिटर आणि बॉक्सचे आवाज वाढवते. आकाशातून पडलेल्या पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला गोड होतो, इस्त्यावर पडला नष्ट होतो, फुलात पडला दोबिंद होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न नाही. एक जण नाही पेढा बनवला आणि बाजारात काय गेलं, कुणा संग दुस्ती करा ह्याची अक्कल नाही. जिथं उंदर मारायचं औषध विकतात तिथं पेड्यावाल्याने दुस्ती केली. पेड्यावाला मोठमोठ्याने बोंबलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतही. ते त्याच्या पुढे ऐकायचं ना, लय गोड्याने खाल्ले की मरतही. रुपया भावने मला फोन केला, माऊली पेडच खापाना. म्हणलं तू कोणत्या गेले? ते म्हणला उंदरावाल्याच्या. तुला अक्कल आहे का? म्हणलं मिठाईवाल्याच्या चौकाचा 1.5 तासात पेड खालास याला म्हणायचं संगत. विडवलं संगत फार महत्वाची. मायबाप भगवान श्रीकृष्णाचा मुलगा आहे साम. 4-5 कार्यकर्ते आणि साधूची थट्टा करायचं ठरवलं. दुर्बुद्धी. काय गरज आहे का? अरे भगवान श्रीकृष्ण तुझे पिता आहेत, सोन्याची नगरी द्वारका. काय गरज आहे का दुर्बुद्धी? पण एक चुकीचं पाऊल आयुष्य बरबाद करू शकतं. मायबाप डोक्यात दुर्बुद्धी निर्माण झाली आणि ते काय केलं, त्या सांबाला स्त्रीचा वेश धारण करावला. बाकीच्या पोरांनी साडी घातली, पोटाला चिंध्या बांधल्या, साधूच्या पुढे गेले. सांगा महाराज, मुलगा होईन का मुलगी? दुर्बुद्धी. काय गरज आहे का? साधू महाराज म्हणले, तुम्ही ज्या वाटेने आले त्या वाटेने जावा, येडेवाणी करू नका. मग तुम्हाला कळतच नसेल म्हणले. असे बी नमुने आहेत ना. मला एक जण आलता पाया पडाय, जोडीनं पाया पडायला 1000 रुपये दिले. मी म्हणलं नको नको नको, ते मला असून दे असून दे, मला घ्यायचंच होतं. मी खिशात टाकलं. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणले छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करा. ते मला महाराज तुम्हाला 1000 दिले तर ही माझी मंडळी गेला 9वा महिना, मग सांगा ना पोरगा होईन का पोरगी? आता पोरगा आणि पोरगी मला कळलं असतं तर मी रोज 2 गाव फिरलो असतो का? मी 2 गाव सांगितलं म्हणजे 100% पोरगाच होणार. त्यांनी बाहेरच मागं सरल्या. पोरगा नाही झाले, मी म्हणलं पोरगी नक्की होणार. मुलगा होणार नाही तर मुलगी होणार. ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? आणि काय मुला मुलीत भेदभाव करायचा आहे? सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यात. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू आहे का नाही? देश तुमच्या ताब्यात आहे. सुपी ताकद आहे का? आपण फक्त पती, पण ह्या कोण आहेत? राष्ट्रपती. हा स्वतः अधिकार आहे का स्त्री शक्ती? त्याच्यामुळं मुलीच्या जन्माचं स्वागत करा. आणि महिला म्हणजे अगोदर तुम्ही करा, मग जग आपोआप करेल. आणि मुलगी जेवढी बापाची इज्जत जपते तेवढा पोरगा जपत नाही.
घरात पाहुण्याला आलं दूध नसल्या मुलीला दूध आणायला 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मुठी दाबते झाकून फुलपत्र नेणार दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आले टेन्शन आहे मुलीची क्वालिटी पोराला लावा दूध आणायला ते तांब्यात ठोकला टाकताना पाहुण्या पुन्हा तांब्या हल्लं तर दूध आणायला निघालो अरे बेंजेतला खुळखोळा वाजवतो का दसकटा खैर रे बोबाटात कसं करतो तुला का अक्कल बहान तुझं गिन्यान गेलं का काय असली गाई बनी पोरं त्यांना आचार विचार काय बापाची क्रेज इथं काही कळत आहे नुसतं बोबाटे असली पोरं इथं शाळा भरली बापाने विचारला मुलीला ताई किती वया लागतात पप्पा मला 5 वया आणा पैसे कमी असेल तर 4 आणा मुलगी पोराला विचार बाबा इकडे तुला किती वया मला आणा 22 काय शाळा पेटवायची काय 22 वयाचं काय लिहितो होतं पुढून तर काहीच लिहित नाही मागूनच लिहितो ह्याची नावं काढ त्याची नाव तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा आहे तेव्हा मागून सुरू होतो असली मुले संस्कारच नाही मुलगी इज्जत जपते पण किंमत कळत नाही म्हणून तर चोकोबाने मागणीच केली कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई जैशी मीरा मुक्ताबाई जैशी मीरा मुक्ताबाई तरी ऐशी जैशी मीरा मुक्ताबाई जैशी मीरा मुक्ताबाई जैशी मीरा मुक्ताबाई मीराबाई मुक्ताबाई कानोपत्रा जनाबाई असं रत्न आपल्या पोटी जन्माला यावं माय बाप मुलगी असू द्या मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका आज मंडपामध्ये जवळपास 60% महिला आहेत हे 40च आहेत धर्मकार्याच्या तर महिलांमध्ये विशेष आवड आहे माय बाप आणि शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही लोभ नाही मानाची अपेक्षा नाही नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही चुकून झाली नवरानं ठोका टाकू त्या फुसफुस करते रुसून जाते निघून जाते धारा काढाय परत महागारी येते शेजारी म्हणे तो 2 महिने येणार नव्हती 2 तासात कस काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का पोरगी लग्नाला आली पोरगा आज उद्या कामाला लागणार आपलं काय रोसायचं वय मग आधीच काला व्हाय व्हाय करायचं म्हणजे सुट्टत तर नाही बोलल्याशिवाय तर राहत नाही शेतकऱ्याचं लय मोकळं टाकलं हसत येतं रडत येतं भांडत येतं वरडत येतं आराडत येतं परत मोटरसायकलवर कीर्तनाला जोडी नाही येत येतं शेतकऱ्याचं लय मोकळं टाकलंय हा शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला कनाकन बोलते पण जेव्हाच्या टायमिंगला म्हणते चला की जीवन घ्या हे असं प्रेम पाहिजे शिकलेली माणसं बायकोला बोलू सुद्धा शकत नाहीत तोंडानं सोडा त्यांचं भांडणं सुद्धा मोबाईलवर होत्यात ते व्हॉट्सअपवर चॅटिंग करतात बायको रुसल्या इकडून तिला रिप्लाय करतो हाय हाय नाही तिकडून रिप्लायच नाही परत म्हणतो हाय अगं बोल की काय ह्याची काय बोलत तिकडून चिन्ह पाठवते नुसतं तोंड वाकडे केलं ते चिन्ह फक्त म्हणजे चिन्हावरच त्याला वाट लावती हे परत इकडून चिन्ह पाठवतो कानाखालीच टाकीन लगेच ती तिकडून चिन्ह पाठवते डोळ्यातून पाणी आलेलं मला मारू नका मोबाईलवर भांडणं असतात होय मोबाईल ठेवणं सणासन सणासन लावणं 2 कानाखाली हाय मोबाईलवर कुठं भांडणं असतात कशी शिकलेल्या माणसामध्ये नाही ती पण शेतकऱ्याचं मोकळं टाकलं आरडून वरडून रगडून घासून तासून भांडून पण शेवटपर्यंत कडच लावणार आणि शिकलेली लगेच म्हणणार आम्हाला घटस्फोट घ्यायचा हे बघतो ना आपण ही अति शिकलेल्यांचे घटस्फोट आहेत का शेतकऱ्याचे शिकलेल्यांचेत ना त्यांच्या धम नाही 100 वर्ष एकत्र जीव काढायला सुद्धा वाघाचा काळीज असावं लागतं विडालं हे स्त्री शक्तीची ताकद त्याच्यामुळे स्त्रियांना नाव ठेवण्याचा कुणाचा अधिकार नाही काय काय महाराज मंडळी सुद्धा म्हणतात की एखादी गोष्ट जर सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही लगेच दुसऱ्याला सांगून टाकतात नीट ऐका अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं हा देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला मग अवतार घ्यावा लागला ही स्त्री शक्तीची ताकद आहे त्याच्यामुळे आजची मुलगी भविष्यकाळातली ती स्त्री माऊली आहे त्याच्यामुळे तिच्या जन्माचं स्वागत करा मुलीला जगू द्या मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीचे शान मुलगी शेवटी आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान देव येईल पण देवकी आली पाहिजे त्याच्यामुळे मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका सांगा महाराज मुलगा होईन का मुलगी दुर्बुद्धी भगवान श्रीकृष्णांचा मुलगा साधू महाराजांनी ओळखलं म्हणले महागरे जा नाही म्हणले सांगावं लागेल म्हणले थट्टा करून नाथ महाराज सांगतात ही थट्टा लय वाईट आहे बरी नो हे दादा ही थट्टा रे भल्या भल्याची लावी ना बता बरी नो हे दादा थट्टा रे भल्या भल्याची लावी ना बता बरी नो हे दादा भल्या भल्याची लावी ना बता बरी नो हे दादा थट्टा रे भल्या भल्याची लावी ना बता Hey!
महाराज सांगता, ह्याला बारोडाचा झटका म्हणतात बरं का. हा, हे वेदन शास्त्र वेदांत लय सांगायला लागल्या, लोक कीर्तना झोपायला लागले, हळूहळू माणसं कमी व्हायला लागले. नाथ महाराज म्हणले ह्यांना जरा मसाला लावा लागेल. मग बारोडाची निर्मिती केली. 11च्या पुढे माणसं थांबवायचं, कीर्तन संपल्या. एवढं सोपं आहे का? पण फक्त पत्रावळी लक्षात घेऊ नका, त्याच्यात कोणते पदार्थ वाढलेत हे लक्षात घ्या. भावावर आरूढ होतं त्याला भारूड म्हणतात. फक्त रूपक लक्षात घेऊ नका, त्याच्यातला गाभा लक्षात घ्या. थट्टा या शब्दाचा अर्थ आहे निंदा, थट्टा या शब्दाचा अर्थ आहे काम, थट्टा या शब्दाचा अर्थ आहे क्रोध. ही बरीच लिस्ट नाथ महाराजांनी दिली. बरी नो हे दादा थट्टा, भल्या भल्याशी लाविला भट्टा, काळीमा फासलेला आहे. साधू महाराज म्हणले का साधूची थट्टा करता जावा सांगा महाराज. साधूला राग आला, म्हणले जा, ह्याला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही, ह्याला म्हणले लोखंडाचं मुसळ होईल. शाप दिला शाप, आणि नुसतं मुसळ होणार नाही, हे मुसळ यादव कुळाचा नाश करेल. साधूचा शब्द आहे. देवाचा पोरगो असो नाही तर देव असो नाही तर देवाचा बाप असो नाही तर तिन्ही संघच असो, झटकाच बसणार. विठ्ठल आणि मग यादव सभेमध्ये मीटिंग घेतली. असं असं ऐका, मुसळ झालंच. साधूचा शब्द काही खोटा ठरतो का? ते देवाकडे बी गेलं तर बापाकडे कृष्णाकडे, पप्पा पप्पा म्हणले तुझं तर वाटोळ केलंच म्हणले, पण तुझ्या दुर्बुद्धीने आमचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे म्हणले. आता साधूचा शब्द मी खोटा ठरवू शकत नाही. मुसळ झालं, हे मुसळ यादव कुळाचा नाश करणारे म्हणून लोखंडाचं पीठ केलं, बारीक तुकडे केले, समुद्रात फेकून दिले. त्या समुद्रात जे फेकून दिलेले किस होते ते कणापासून लवाळे निर्माण झाले, आणि ह्यांचं दारू पिऊन भांडणं झाल्या. त्याच लवाळ्याचे बाण केल्याने एकमेकाचा नाश झाला, आणि भगवान श्रीकृष्णाला सुद्धा त्याच लवाळ्याच्या बाणानं निजधामाला जावं लागलं. एक सुचलेली दुर्बुद्धी, नीट ऐका, यादव कुळाचा नाश करून गेली. इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. म्हणून तुकोबारे म्हणतात, देवा तुझा मुलगा आहे रे, तुझ्या घरात जन्माला आलेली माणसं आहेत, त्यांना दुर्बुद्धी निर्माण झाली आणि यादव कुळाचा नाश झाला. आम्ही तर सर्वसामान्य माणसे, म्हणून तुझ्या चरणाजवळ एकच विनंती, अभंगाच्या पहिल्या चरणात. दुर्बुद्धी ते माना, दुर्बुद्धी ते माना, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबारे मागणी करतात. दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायणा, कदा कधीच नुपजो, जन्मच होऊ देऊ नका नारायणा. भगवंता तुमच्या चरणाजवळ विनंती. दुर्बुद्धी ते मना, एक दुर्बुद्धी आयुष्य बरबाद करू शकतो. काय रावणाकडे कमी होतं? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख ना, तो 1.5 लाख. पण तू त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल? आणि काय पिवळ्या कोकणातलं होतं का? काय सारखं रस्त्याचं होतं? काय वजनदार माणूस होता? सप्तकोटी शुद्ध कांचने स्वतःच्या हिमती विश्व निर्माण केलं होतं. पण सीताई सावयांच्या विषयी एक दुर्बुद्धी, सगळ्याचा नाश. दुर्बुद्धी ते मना, इतकी दुर्बुद्धी वाईट आहे. अहो रावण तर विरोधक होता, पण अखंड तुकोबारा म्हणजे लांबचं सोडा, तुमची मंडळी सीता 14 वर्षाचा वनवास आहे, 13.5 वर्ष वनवासात सुखानं रामाच्या सोबत. पण शेवटच्या 6 महिन्याच्या अगोदरचा प्रसंग असा, हरिण दिसलं. दुर्बुद्धी म्हणले मला सोनं पाहिजे. आता स्वतःच लक्ष्मी, काय सोन्याची गरज आहे? आणि म्हणले लय चमकतंय म्हणले. दुर्बुद्धी. देव जवळ आहे,
दुर्बुद्धी सुचली, देवाला सुद्धा हरणाच्या मागं लावलं. आणि हरण विचित्रीच आहेत बरं का पहिल्यापासून. त्या जड भरत राजाचा कार्यक्रम हरणानेच केला. सीतेचा बी कार्यक्रम हरणच. सलमान खान बी हरणामुळेच गुतला. विठ्ठल नाही म्हणले सोन्याचं हरण. सोन्याचं कुठं असतं? नाही म्हणले मी बघितलंय. दुर्बुद्धी. देव म्हणले सोनं सोनं करते का थम, सोन्याच्या लंकेतच पाठवतो. बस सोनं बघत म्हणले. आता शेवटचे 6 महिने सोन्याच्या लंकेत राहा. राम जवळ आहे, नीट ऐका. त्यावेळेस सोनं पाहिजे होतं. आणि ज्यावेळेस सोन्याच्या लंकेत होती 6 महिने काय म्हणले, मला कोण पाहिजे? राम. म्हणजे राम जवळ त्यावेळेस सोनं पाहिजे. सोन्याच्या लंकेत होती त्यावेळेस म्हणले राम पाहिजे. ही परिस्थिती का आली? दुर्बुद्धी. म्हणता तुमच्या घरातली माणसं, अखंड तुमच्या जवळ राहणारी माणसं, ती सुद्धा दुर्बुद्धीची शिकार झाली. भगवंता म्हणून माझी विनंती, दुर्बुद्धी ते मना कदा कधीच नकोजो. जन्म घेऊ नको माझ्या मनामध्ये, कदा नकोजो नारायण. ठीक आहे महाराज, दुर्बुद्धी नको म्हणजे काय पाहिजे? सद्बुद्धी. सोपा अर्थ आहे ना. दुर्बुद्धी नको म्हणजे पाहिजे काय? सद्बुद्धी. मग सद्बुद्धी म्हणजे काय? अभंगाच्या दुसऱ्या चरणात आता मजे सुंदरी, आता मजे सुंदरी, सद्बुद्धी. आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. भगवंताचा पाय आपल्या अखंड चित्तामध्ये राहणं म्हणजे खऱ्या अर्थानं सद्बुद्धी आहे. तुझे पाय चित्ती धरी, तुझं पाय माझ्या चित्तात राहावं असं तू मला बनव. तुझ्या कृपेशिवाय हे शक्य नाही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्तामध्ये भगवंताचं पाय. आपल्याही चित्तामध्ये भगवंताचे पाय आहेत म्हणून एवढा भव्य सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. आणि चित्तात भगवंताचे पाय असावे. क्रिया कोणती आहे पण चित्तात काय हे महत्वाचं आहे. काय काय बसलेत कीर्तनात पण चित्त भगवंताच्या ठिकाणी येत नसतं, त्यांचं घरी असतं. हा, देवपूजा करताना काय त्यांचा चित्त जाग्यावर नसतं. एक जण देव चुलीत होता, कुत्रा आलं त्याने दिवस फिकून हाणला. हाय का हे चित्त आहे का काय का काय? अहो गंध उगळताना सुद्धा काय काय वारकऱ्यांचं चित्त जाग्यावर नसतं. गंध उगळता मनालाच बोलत येते. 12 ठिकाणी गण लावताना 12 वेळा तरी रामकृष्ण हरी मुखाला यावं ना. 12 वेळा नाही त्यांना 12 भावकीचेच नाव आठवतात. गंधोगा ते मनालाच बोलतो, काय करतो ही भावकीला बेकार आहे, ह्या भावकीने आपल्याला उघळू 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 मारलं बुवा. लोकाला काय नाव ठेवतं, आपलंच नशीब फुटकं. नशीब हेत असं ना लगेच तिथं टिकला हाणणार. जिथं गण तिथं तशाच गप्पा. आपलं नशीबच फुटकं. संसारात बेवाटळ झालं, बायको धावते, पोरग उलट बोलतं, असं वाटतंय फाशी घेऊन मरून जावं. हन्नात गळायला टिकला. हाय गावात सप्ताह येतात, महाराज आरडतात मरोस्तोर. आपल्याला काय ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानानं सोडून द्यायचं. म्हणजे मेलो आम्ही 2 तास आरडतो.
पोराचं बी 35 वय झाले, त्याचा लग्नाचा कुठं मेळ बसना, त्याच्या लग्नाचा मनात विचार आला की असं वाटतं मलाच अटॅक येतो का काय भाऊ. त्याला बी मजबिंबी त्या जेटापासून सांगतोय काम कर, पण ते आपलं कुठं ऐकत आहे तेव्हा. त्याच्या लग्नाचा विचार आला की रात्रभर ह्या खुशी व्हावं लागतं, तरी सुद्धा झोप येत नाही. थोरल्या भावानं बांध कोरलाय, कुस्ती खेळा म्हणलं तर दंडात जोर राहिला नाही, आणि कोर्ट कचेऱ्या करावं तर आपल्या मनगटात ताकद नाही. आपलं तर डोकंच चाला ना बुवा. अरे काय गंधन काय तारा, चित्त नाही ना तरी चित्त नाही त्रिवेणी संगामी नाना तीर्थे भ्रामी नामी नामी परिते स्नान केलं, तिथं जाऊन नामचिंतन केलं, पण त्या नामावर चित्त नसेल तर ते व्यर्थ आहे मायबाप. तसं चित्तात काय अवस्था आहे, जवळी नाही चित्त काय मांडिले से प्रेत. हा देह आणि बॉडी ह्याच्यात काय फरक आहे, चित्ताचा फरक आहे, दुसरं काय. म्हणून चित्तात भगवंताचा पाय असावे, तुझे पाय चित्ते जरी भगवंता, दुसरी मागणी नाही. असं तुम्ही मला अंतकरण माझं असं बनवा, ही मागणी मी तुमच्या चरणाजवळ करतो. का दुर्बुद्धी नको, म्हणजे सद्बुद्धी, सद्बुद्धीचा स्वरूप. आणि सद्बुद्धी ज्ञानोबा सांगतात, जैशी दीपकलिका दाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी, तैशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. सद्बुद्धी छोटी असेल पण तिला लहान कधी म्हणू नका. तसं चित्तात भगवंताचं पाय राहणं याच्यातच जीवनाचा खरा आनंद आहे. म्हणून आता मजा ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम, सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. विडोबा Hare
थांबा मध्ये टा 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 काय नंबर दे टाई टाई मृदंग टाई वा मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी प्रसन्न झाले माणसं गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली आता परत सूर्य फुलावाने माना टाकल्या तर काही काही सुरुवातीला आणि हे जे कार्य चालू धर्म कार्य असावा तो धर्म मग साहू जाते वर्म आणि धर्माच्या संदर्भामध्ये अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका शाळा शिका नोकरी करा पैसा कमाईश करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवलं असं पाऊल कधी टाकू नका आपल्या संस्कृतीला किंमत आहे भारतासारखी संस्कृती आहे शब्दच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का असं कधी ऐकलं का चीन मावशी अमेरिका आत्या लंडन दिदी जपान काका रशिया मामा आफ्रिका दाजी न्यूझीलंड अंकल नाही पण भारत माते की आई म्हणतो आपण देशाला पवित्र विचाराचे माणसं नाही का सैनिक असं चीनकडून शिकावं तंत्रज्ञान जपान धूर्तपणा अमेरिका कपटीपणा इंग्लंड सोनं आफ्रिका तेल सौदी अरेबियन संस्कृती कसा असावी माझ्या पवित्र भारताकडून शिकावी हा भारत देश कसा आहे मॉनिटर मध्ये जा चाटचा पवित्र पावन तो देश पावन तो देश पावन तो देश जेते हरिजनाचा जन्म घेती जेते हरिजनाचा जन्म घेती कर्मधर्म त्यांचा कर्मधर्म झाला नारायण झाला नारायण झाला बसणारी म्हणते का होते ते एकमेकाच्या अंगावर आमची काय डोकी चक्रम झाले तर काका ह्याला लय घासावी लागे ती इतकं सोपं नाही जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते हो तुझ्या नादाने माझं विचारलं पण तू नाही शिकला बाळा तू पकवास दिला तर शाईच पडली पिटी दिला तर भाताच पडला आणि टाळ दिला तर टाळ्यात बोट घेऊन घेतली येण्याच्या तारा तोडल्या तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या गायन वादन हे रक्तात असावं लागतं आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टाव करूनचं काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही आपला देश कसा हे चालू आहे पवित्रते कुळ पावून तो देश जे ते हरीचे दास जन्म घे कुळ पवित्र आहे देश पवित्र आहे आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजेंवर ज्यांनी संस्कार घडवले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब कसे घडलेत राजे माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा ताली 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 ताली
रक्तातनं स्वराज्य निर्माण केलं. तलवारीच ना भवानी, आणि जिने तलवार दिली ती सुद्धा साक्षात तुळजा भवानी. कशी होती तलवार? वरचा साधारण हॅलो पंचम वरचा पण हॅलो शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार. ताली 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 वाला ताली. कशी होती तलवार? पडली भवानी जेवणाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. रक्षणासाठी सदा सत्य भवानी झाली. सुमंताच्या रक्ताने ती नहाली. मग शाहीस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहीस्ते खान वस्तीला तो आला, शिवाजीला घ्या वयास शत्रूला. शाहिस्त्याच्या घरात शिवरात्रीच शिरले, बघून शिवामर्द खान मुनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्त्यावर हल्ला, शाहिस्ता बोलत से या कोमाया. केला शाहिस्त्यावर वार, केला शाहिस्त्यावर वार. त्याची तुटली बोटे चार, त्याची बोटे चार. पिचलीचा अवतार, स्वातंत्र्याचे महाराष्ट्रावर चमके शिवबाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. तू तर कुठे गेली? ही झोपली काय? बरं राहू दे आता शेवट. अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. छत्रपतीने जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकरा चलत होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा. अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. क्वालिटीला किंमत आहे ना. तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीची एजंट बघितली होती, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट. इकडं आलेत का नाही माहित नाही, पण आमच्या भागात उताडाचा आलाय.
3-3, 4-4 लाख रुपये आणतात ते मधल्यामध्येच. लांबून पुरी आणतात ते, कुठून आणतात ते काय माहिती बा. त्याला 1-1.5 लाख देतात आणि हे मध्ये 2-3 लाख आणतात ते. बघा कोणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, चांगला स्कोप आहे, पण रिस्क सुद्धा तेवढीच आहे. कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे, नाही नांदल्यावर दलालाला इतकी तुडीव त्या लोक. आणि पैसे देऊन आणलेली कुठं नांदत असते महिला म्हणजे मला सांगा बरं. लाखात तिनं आयुष्य कडेला काढायचं का? एका लाखात शेवटच्या श्वासापर्यंत संसार कडलण्याचा आणि पतीच्या खांद्याला खांदा लावून संसारामध्ये यशस्वी साध्याचे एका लाखात. हे जे ते महिना 2 महिने राहतील जाते परत निघून. बायको निघून गेले हो आमच्याकडे. तो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? तिकडंच मर, इकडे येऊ नका. आता चांगला होता तर आम्हाला नाव ठेवायचं ना. आता बायको निघून गेलो म्हणतो का मला माळ घालायचा. आता काला माळ घालतो र, झटका बसल्यावर तुला परमार्थ सुचतो का? असले नमुने वाढले तर काय. ते सोलापूरचा मोर्चा तर किती गाजला, 500 पोरने कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय मागण्यात, म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकार न्यायच्या, मग तुम्ही काय करताय? क्वालिटी कमवा. बापाची इष्टटी मजा करू नका. स्वतःच्या मनगटाची धमक जगाला दाखवा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. तुमच्या तरुणपणाचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, परंपरेसाठी करा. ही तरुण मुलांमध्ये ताकद आहे. आणि आपल्या गावचे एक विशेष आहे की आपल्या गावातले सर्व युवा शक्ती देशासाठी, धर्मासाठी. जवळपास 400 घरं असतील आपल्या गावात, पण 600 पेक्षा जास्त आर्मीतले जवान या चिंचनेर गावामध्ये. जोरदार टाळ्या वाजवा त्या जवानांसाठी. नाहीतर या सातारा जिल्हा म्हणजे आर्मीचा जिल्हा, जवानांचा जिल्हा म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये ओळख आहे. आणि त्यातले त्यात पर आपल्या गावामध्ये विशेष करून बहुसंख्येने युवा शक्ती या देशसेवेमध्ये रत आहे. मायबाप ते उभे आहेत आर्मीतले जवान म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतात. म्हणून त्यांच्या जीवावर आपण इकडे सप्ते यात्रा, महोत्सव, वाऱ्या, दिंड्या, सोहळे करतोय. हे त्यांचे आपल्या उपकार आहेत मायबाप. आणि आपलीच लेकर आहेत ना. किती त्याग आहे त्यांच्या जीवनात. आईचा त्याग, पत्नीचा त्याग, मुलांचा त्याग, गाव, मित्र, सर्व परिसर सोडायचा, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपल्या सीमा शाबूत राखायच्या. सोपं जीवन आहे का मायबाप? म्हणून त्यांच्याविषयी आपल्या अंत. आणि ही आपलीच लेकर आहेत ना, गोरगरिबाची, शेतकऱ्याची, कष्ट करायची, वार करायची, सर्वसामान्याची. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? खासदाराचा, मंत्र्याचा? त्यांची फक्त लोकांच्या मोठ्या मुरगळल्यात का? आणि ही मोठी माणसं देश सर्वसामान्य सांभाळतात. जय जवान आणि जय किसान. सर्वसामान्य देश सांभाळतात आणि मोठी लुबाडतात. विडल आर्मीतल्या जवानांवर इतका विश्वास आहे. पहलगामचा हल्ला झाला, संपूर्ण देश हळहळ व्यक्त केली. मायबाप अशा घटना घडू नये. पण आर्मीतल्या जवानांना जर फक्त 24 तास दिले, जर सांगितलं तर ही जी समाजामध्ये दहशतवादी संघटनेचे गाण, माझा आर्मीतल्या जवाना इतका विश्वास, 1 तासामध्ये ह्यांचा सुपडा साफ केल्याशिवाय जवान राहणार नाही. इतक्या आर्मीतल्या जवानात ताकद आहे. सोपी माणसं आहेत का ती? आपलीच लेकर आहेत, पण असा माइंड सेट असतो ती गरम डोक्याची असते, त्यांना चुकीचं जमत नाही. त्याच्यामुळे आर्मीतली माणसं घरी जरी आले तरी घरच्यांचं त्यांचं लय पटत नाही. ते घासाघासीच करतात, त्यांना दुरीत काम लागतं. हा, त्यांना असं व्हाय इकडं तिकडं असं शिस्तबद्ध. शिस्त म्हणजे शिस्त. हा, कारण आमचे दाजी आर्मीत, आमचे मामा आर्मीत होते, त्याच्यामुळे मी जवळून माणसं ते पाहिलेले आहेत. मायबाप शिस्त त्यांच्या जीवनामध्ये असते. कडक असतात स्वभावाने. नाही बिड भारण तुका म्हणे सांगत, त्यांना खऱ्याला खरंच म्हणणार ते अशी माणसं. आणि आपली लेकरं आहेत मायबाप. आणि म्हणून असे जवान सुद्धा आपल्या गावामध्ये बहुसंख्येने आहेत. या जवानाने आपल्या गावची माती पवित्र केलेली आहे. वारकरी संप्रदाय ज्येष्ठ कीर्तनकार आणि माझे आवडते कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांची सुद्धा हीच पुण्यभूमी, कर्मभूमी, जन्मभूमी आहे. अशा महान आणि काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, हे जे गाणं जगाच्या अंतकरणात ठाऊकर. किती गाणी आली, पण ते गाणं अजूनही लावलं की माणसं असं ताल धरल्याशिवाय राहत नाही. ते गाणं सुद्धा ज्या मातीत निर्माण झालं, शाहीर पवार, त्यांची सुद्धा हीच जन्मभूमी आहे. अशा वजनदार मातीतली आपण माणसं आहेत. आणि या भूमीचं आणखी वैभव कसं वाढावं यासाठी तरुणांनी कटिबद्ध राहावं. आध्यात्मिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये, सामाजिक क्षेत्राचे, पाण्याचं नियोजन, स्वच्छतेचं नियोजन, गावाच्या बाबतीमध्ये वृक्ष संगोपन, या सगळ्या गोष्टीचं भान युवा शक्तीला असावं. काय शिस्तन, काय स्वच्छता. आम्ही त्या दुबईला गेलो होतो कीर्तनाला, रस्त्यावर थुकला तरी ₹1,00,000 दंड आहे रस्त्यावर. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. ₹1,00,000 दंड म्हणजे सोपं आहे का काय? आणि एखादा माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल तर गाडी जर त्या रोडने आली तर 15 फूट गाडी मागं थांबते त्या माणसापासून. त्या कॅमेऱ्यापाशी माणूस इकडंच गाडी थांबते. त्यांच्या गाडीला ब्रेक नाही, त्यांच्या मनाला ब्रेक त्यांनी लावलाय. माग आधी चालणाऱ्याला प्राधान्य, तुम्ही आधी जा नंतर आम्ही जातो. जवळ जाऊन ब्रेक दर दाबला आणि तो जर दचकला तर ₹1,00,000 दंड. आपल्या दचकत नाही, गचकी होती.
म्हातारे माणसं अंध अपंग दिसले तर आपल्याला जास्त नाद आहे, कुत्र दिसलं की लाद घालायचं. अरे का कुत्र्याच्या नादी लागतो बा तू, तो माणसावानी राहणार जरा. आणि म्हाताऱ्या माणसाने बी, आणि चुकी मोठ्या गाड्यांची तर हे मोटरसायकलवर लई चित्र माय बाप. म्हाताऱ्या माणसाने थोडं वयामानाने शांत राहायला शिका बरं. त्या लातूरला इष्टी पलटी केली 2 म्हाताऱ्यांनी, अख्खे 50 जणांना जखमी करून टाकलं. आणि महिला म्हणजे तुम्ही बी स्कूटी चालवताना तुमच्या स्कूटीचा ब्रेक तुमच्या हातात आहे का पायात आहे हे आधी फिक्स करा. नाही कंपनीनं हातात ब्रेक दिलाय मग तुम्हाला टाचा घाशवीत न्यायची काय गरज आहे बुवा. का कंपनीच्या ब्रेकवर तुमचा विश्वास नाही बुवा, ह्या टाचा रगडीत नेतात. अरे मरण ना पुढचं एखादं. हातात ब्रेक आणि पाय कायला घासायचा. प्रत्येक नियमच नाही, शिस्त नाही, काही राहिलं नाही आपल्याकडे. कायदे कडक आहेत पण अंमलबजावणी नाही. त्या दुबईमध्ये पत्रकार आलते, 2-3 तास आमची मीटिंग झाली. म्हणलं काय तुमच्या दुबईत पैसा. ते म्हणले महाराज तुमच्या दुबई, आमच्या दुबईत पैसा नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईमध्ये. एकट्या मुंबईत इतका पैसा आहे की 7 वेळा दुबई तयार करतील. म्हणजे आमच्यापर्यंत कसं काय येणार. म्हणले हे मोठ्या राजकीय लोकांनी दाबून ठेवला. आणि नाहीतरी असंच आहे, मोठी होत चालली आणि गरीब होत चालली. आपल्यापर्यंत कोण येऊन देतं. ह्या जगात असंच आहे, खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसायला ना टोळी, मोठ्याच्या घरात पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झाला नोकर. सध्या अशीच पर्यंत आचार विचार धर्म काही राहिला नाही. त्याच्यामुळे एक वाक्य सांगतो, एक राहायला शिका. सध्या एकीला किंमत आहे. ज्या कुटुंबात एकी त्या कुटुंबाचं गावात वजन, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. तुमच्या चिंचनेर गावात एकी झाले एवढा रौप्य महोत्सव केला तर सध्या महाराष्ट्रात चर्चा सप्ताह करत चिंचनेरने केला तसा करा. एकेचे पावर आहे. रेडा बोलला भिंत चाललेले हा ज्ञानोबारांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबारांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मिळविली मांदी वैष्णवांची. सगळे वैष्णव एकत्र, एक राहायला शिका. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते सध्या मला सांगा ना. जत्रेला बी धिंगा नाही पिऊन, यात्रे बी दगडाने हाणामारी, जयंती बी महापुरुषाच्या जाती वाईज वाटून घेतल्या, सभेला बी माणसं पैसे देऊनच गोळा करावं लागतात. ती परत बोंबाल त्यात 500 ठरलं आणि 300 दिलं. म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात. माणसंच कुठे एक होत्यात. हजारो माणसं आज मांडीला मांडून बसलेत. हे ज्ञानोबा तुकोबराची कृपा, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. एवढे एक जागा राहिली सध्या माझ्या ज्ञानोबारांचा दरबार आहे. जातपात धर्मभेद पंथ सगळं विसरून आपण ज्ञानोबा तुकोबरांची लेकरं आहोत. या भावनेनं आपण एक होतो. ही जागा पवित्र आहे, अशीच पवित्र ठेवा, अशीच गावची की आबादित ठेवा, जेणेकरून गावचं नाव पुनश्च एकदा या महाराष्ट्रामध्ये दुमदुमल्याशिवाय राहणार नाही. आणि अशी ही घटना घडण्यासाठी तरुण मुलांची संघटना, गावची एकी, सगळ्या माणसानं एक जीवाने एक दिलानं काम करावं. कुटुंबात एकी ठेवा. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारी म्हणली खालची जी मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. किमतीत का बदल हा द्राक्षांचा घडे यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट एकमेकाला एकटं सोडत नाही. सुखात बी संगम, दुःखात बी सम, म्हणून 50 रुपये किलो. खालची जी मोकळे आहेत ना, ह्यांनी भाऊबंद चोपल्यात. फुकाट म्हणलं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. म्हणून एक हे तो सेफ आहे, म्हणून एक राहायला शिका. आणि ही एकी या सप्ताहाच्या प्रदर्शनातून आपल्या गावच्या एकीचं हे दर्शन होतंय. आनंद वाटला. आणि यालाच म्हणायचं खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणात हा भगवंताविषयी भाव निर्माण झालेला आहे. हाच भाव शेवटपर्यंत जावा. उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जावो. अंतकरणातला भाव शेवटपर्यंत टिकावा. दुर्बुद्धी नको, म्हणजे सद्बुद्धी द्या. आणि तुमचं पाय माझ्या चित्तात राहू द्या. ह्याच्यापेक्षा आयुष्यात परमार्थात दुसरा लाभ नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे
बोलू नका. मेणबत्त्याचं वाटप शांततेमध्ये चालू द्या. हा. नंतर दीप प्रज्वलनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, यापेक्षा आयुष्यामध्ये दुसरा लाभ नाही, असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. आवाज द्या. माझे गुरुवर्य, माझे वडील, परमपूजा आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांचे आशीर्वादन हे संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेने जन्मगावी कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा मंदिर बांधलेलं आहे. आपल्यापैकी बरेचसे वारकरी मंडळी आश्रमावरती आलेले आहेत. कधी आले त्या परिसरात नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबा तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडेत अगदी नंदनवनात आले आणि वाटतं एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळांना कोटी कोटी धन्यवाद. विशेष कार्यक्रमाचं नियोजनाच्या संदर्भात सगळ्यांशी संपर्क साधण्याचं काम करणारे, आपल्या गावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पोचवलं असे उमेश महाराज किर्दत, उमेश महाराजांच्या विशेष प्रेमातून तसेच आपले व्यासपीठ चालक हरिभक्त परायण जवळ 25 वर्ष अखंड ज्यांनी व्यासपीठाची सेवा या ठिकाणी केली असे आमचे मारुती बाबा, त्यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. ही सर्व संप्रदायातील मंडळी आणि कायनं वाचणं मननं आपण एकत्रित येऊन हा सोहळा संपन्न करतो. या निमित्तानं आदरणीय भगुरे गुरुजींनी सुद्धा सुंदर अशी गायनाची साथ केली. आमच्या विकासदादांनी सुंदर मृदुंगाची साथ केली. केशव भाऊने सुद्धा अत्यंत सुंदर साऊंड. सगळ्यांना धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठू नये हे सगळ्यांना विनंती आहे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय